चला आपण कोणते प्रॉब्लेम्स ऑन एजेस म्हणजे वयवारीचे आपण एक्झाम्पल पाहत होतो. त्याचे काही एक्झाम्पल आपण पाहिलेले आहेत. बघा बरं याचं याचं ट्राय करा बरं आन्सर काय ते. बघा इथं क्वेश्चन काय दिलं आपल्याला. मिकूस एज इज 9/11 ऑफ हिज ब्रदर्स एज अँड एज ऑफ मिकूस फादर इज 23 मोर दॅन द एज ऑफ मिकू. इफ द ॲव्हरेज एज ऑफ मिकूस फादर अँड मिकूस ब्रदर इज 27 इयर्स, फाइंड द एज ऑफ मिकू. आपल्याला मिकूचं एज शोधायचं आहे. मग पहिल्यांदा दिलेली कंडिशन काय आहे. मिकूस एज इज 9/11 ऑफ हिज ब्रदर एज. मिकू मिकू आणि तिच्या ब्रदरमधलं त्याच्या भावामधलं रिलेशन दिले. ते किती दिलेलं आहे 9/11. बरोबर. दुसरं काय दिलेलं आहे अजून. एज ऑफ मिकूज फादर इज 23 इयर्स मोर दॅन एज ऑफ मिकू. म्हणजे मिकूच्या वडिलांचं वय हे किती मिकूच्या वडिलापेक्षा 23 वर्षांनी जास्त आहे. म्हणजे इक्वेशन आपण असंच मानणार ना. वडिलांचं वय बरोबर मिकूचं वय अधिक त्यामध्ये 23 वर्ष. आता आपल्याला सरासरी दिलेली आहे. कोणाची. मिकूच्या वडिलांची आणि मिकूच्या भावाची. मग मी जर म्हणलं असं म्हटलं की मिकूच्या याच्यावरून 9x वय भावाचं किती होईल मग 11x होईल. फादरचं किती होईल 9x + 23 आलं. आता आपल्याला हे तिघांच्या वयाची सरासरी दिलेली ॲव्हरेज दिलेलं आहे. म्हणजे आपण कसं करणार. मिकू प्लस ब्रदर प्लस फादर डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 27. ॲव्हरेज दिलेलं आहे ना 27. आता इथे मिकूचं वय किती काय आहे आपण 9x. ब्रदरचं किती आहे 11x. फादरचं किती आहे 9x + 23. 9x + 23 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 27. मग आता ह्यांची बेरीज बघा किती येते. 9 9 18. 18 ने 19 10 29. 29x + 23 इज इक्वल टू 27 × 3. मग आता 27 गुणिले 3 किती येते. 7 × 21 2. 3 2 6 2 8 81. इथे 29x + 23. मग याचं जर पुढे आपण कॅल्क्युलेशन केलं तर काय येईल. 29x इज इक्वल टू 81 -23. मग 11 मधून 3 गेले राहिले 8. 1 8मधून 3 गेले राहिले 5. 29x इज इक्वल टू 2 येईल. 29 दोन्ही 58. आपल्याला काय करायचे मिकूचे एज. मग मिकूचे एज किती 9x आहे. 9 × 2 इज इक्वल टू 18. 18 आन्सर येईल. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक पहिला हे झालं आन्सर. 18 इयर्स बरोबर आहे. चला याचं सांगा बरं उत्तर काय ते.
आलं का बघा उत्तर? बा आता क्वेश्चन काय दिलेले आपल्याला? स्नेहा इज 8 years older than her cousin. म्हणजे स्नेहा तिच्या कझनपेक्षा 8 वर्षानं मोठी आहे, ओल्डर म्हणलेलं आहे. हर कझन इज 24 years यंगर दॅन हिज मदर. तिची जी बहीण आहे ती तिच्या आईच्या पेक्षा 24 वर्षानं लहान आहे. If the ratio between ages of Sneha and her cousin's mother is 7:11, what is what will be the age of Sneha's cousin after 3 years? तर तिच्या कझनचं वय काढायचे 3 वर्षानंतर. स्नेहा कझन प्लस 8. स्नेहा 8 वर्षानं कझनपेक्षा मोठा आहे. हे एक इक्वेशन दिलेलं आहे. दुसरं, कझन्स इज 24 years यंगर दॅन मदर्स एज. म्हणजे मदर इज इक्वल टू कझन प्लस 24 years. हे दुसरं. कझन 24 वर्षांना लहान आहे म्हणजेच मदर 24 वर्षांना मोठे आहे. हे एक दिलं. तिसरं, रेशिओ बिटवीन द एजेस ऑफ स्नेहा अँड हर कझन्स मदर. स्नेहा अँड मदर यांचा रेशिओ दिला. किती दिलेला आपल्याला? 7:11. ओके. तर व्हॉट विल बी द एज ऑफ स्नेहाज कझन आफ्टर 3 years. तर कझनचं वय काय असेल? मग आता आपण असं म्हणू शकतो, स्नेहाचं किती घेऊ शकतो? 7 एक. मदरच्या याच्यावरून 11 एक. मग ह्या रिलेशनला आपण असं मांडू शकतो, सी इज इक्वल टू एम मायनस 24. सी इज इक्वल टू एम मायनस 24. ह्या रिलेशन आपण तसं करू शकतो. 23 वर्ष का बघू चेक करू. सी इज इक्वल टू एम मायनस 24. इक्वेशन तिसरं झालं. हे इक्वेशन तिसरं आपण याच्यामध्ये सीची व्हॅल्यू टाकून देऊ. मग काय होईल? यस यस किती आहे आपला? 7x इज इक्वल टू सीची व्हॅल्यू काय आहे? एम मायनस 24 प्लस 8. 7x एमची व्हॅल्यू किती आहे? 11x. हां, -24 प्लस 8 किती येईल? हे -16. -16 आलं. मग 16 अलीकडे आलं म्हणजे 11x मायनस 7x इज इक्वल टू 16. म्हणजे 4x इज इक्वल टू 16. एक्स इज इक्वल टू 4. एक्सची व्हॅल्यू 4 आली. तर आता आपल्याला कोणाचं आपण स्नेह यस काढू. पाहिजे यस सोपं जाईल. यस वरून 7x आहे. 7 इंटू 4 इज इक्वल टू 28 आलं. इथं 28 आलं तर आपण त्याच्यावरून सीची व्हॅल्यू काढू. मग 28 इज इक्वल टू सी प्लस 8. तर सी इज इक्वल टू 20 आलं. परंतु आपल्याला कधीच विचारलेलं आहे व्हॉट विल बी द एज ऑफ आफ्टर 3 years. 3 वर्षानंतर 23 वर्ष. हे उत्तर बरोबर आहे. आफ्टर 3 years. आफ्टर 3 years 20 प्लस 3 इज इक्वल 23 years. ओके. ज्याला जमलं नसेल त्याने लिहून घ्या. चला त्याचं ट्राय करा बरं.
जमतंय का बघा बघा. चला सॉल्व करू आपण. मोनिका, नेहा आणि भारती आर थ्री सिस्टर. मोनिका अँड नेहा आर ट्विन्स. म्हणजे मोनिका अँड नेहा काय ट्विन्स आहेत. ट्विन्स म्हणजे जुळे आहेत. द रेशिओ ऑफ सम ऑफ एजेस ऑफ मोनिका अँड नेहा इज सेम एज दॅट ऑफ भारती अलोन. म्हणजे मोनिका आणि नेहा या दोघांच्या वयांच्या बेरजेचा रेशिओ हा कोणाच्या एवढा आहे, भारतीच्या एवढा आहे. म्हणजे इज इक्वल टू भारती फक्त. मग आता जर आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं असतं कसं मांडलं असतं आपण, भारती बरोबर 1 आणि मग परत फिरून हे आलं असतं आपल्याला. म्हणून मी डायरेक्ट म्हणलं. आता बघा पुढे काय दिलेलं आहे त्यांनी. 3 years अर्लियर म्हणजे 3 वर्षापूर्वी रेशिओ ऑफ एजेस ऑफ मोनिका अँड भारती वॉज 5:11. 3 years ॲगो. 3 years ॲगो. मोनिका अँड भारती. मोनिका अँड भारती 5:11 बरोबर. मोनिकाचं किती होईल 5x. भारतीचं किती होईल 11x. 3 years ॲगोचं झालं. आता प्रेझेंट एज काढू आपण ह्यांचं. प्रेझेंट एज मोनिकाचं किती होईल 5x+3. भारतीचं किती होईल 11x+3. प्रेझेंट एज. आता आपल्याला इथे एक कंडिशन दिलेली आहे बघा. मोनिका आणि नेहा ह्या दोघी ट्विन्स आहेत. मोनिकाचं 5x+3 असेल तर नेहाचं देखील किती असेल 5x+3. 3 years ॲगो दिलेलं. 3 years आले बरोबर. 5x+3 प्रेझेंटसाठीचं. आता दुसरं त्यांनी काय दिलं की रेशिओ दिलता ना आपल्याला इथं. रेशिओ ऑफ एजेस ऑफ मोनिका 3 years अर्लियर. रेशिओ ऑफ एजेस दिले. द रेशिओ ऑफ सम ऑफ एजेस ऑफ मोनिका अँड नेहा इज सेम एज डेट ऑफ भारती अलोन. भारतीच्या वया एवढा आहे. मग त्याच्यावर आपण हे इक्वेशन काढलं होतं. मग आता हे इक्वेशन मध्ये मोनिकाचं वय किती आहे 5x+3. भारतीचं किती आहे 5x+3 इज इक्वल टू भारतीचं म्हणते मोनिका आणि नेहाचं झालं प्लस आता इज इक्वल टू भारती. भारतीचं किती 11x. भारतीचं 11x+3 आलं. म्हणजे आपलं इथे किती झाले 5 आणि 5 10x +6 बरोबर 11x+3. मग याच्यावरून काय निघाल x इज इक्वल टू 3 निघाल. x इज इक्वल टू 3 निघालं तर त्याच्यावरून आता काढा बरोबर भारतीचं 7 years. इथून पुढे 7 वर्ष किती वय असेल ते काढा बरं. फोर्टी थ्री इयर नन ऑफ दिस. ओके. आता 43 years कसं काढलं ह्यांनी बघा. आपल्याला कोणाचं काढायचं आहे व्हॉट इज द एज ऑफ भारती 7 years. x3 आला. x3 आला.
आता आपण सॉल्व करू. x3 आलाय. भारतीचं वय काय आहे आपलं प्रेझेंट 11x+3. 11x+3 बरोबर आहे. भारतीचं किती आहे 11x+3. तर 11 इंटू 3 प्लस 3 अकरा 3 36. पण विचारले कधीच 7 इयर सेन्स 36 प्लस 7 इज इक्वल टू 43 इयर. ऑप्शन काय नन ऑफ डी. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला गणित कसं काय होतं फक्त काय करायचे आपल्याला दिलेली कंडिशन मांडली ना त्याच्यावरून आपल्याला आयडिया लागत जाईल. बघा बरं याचं सॉल्व करून ट्राय करा. $32. चला चेक करू आपण. The average age of group of 15 employee is 24 years. If 5 more employees join the group, the average age increases by 2 years. Find the average age of new employees. म्हणजे 15 एम्प्लॉईचं किती 24 वर्ष आहे. तर मग टोटल एज किती होईल टोटल एज 15 इंटू 24 15 चौक 60 6 15 2 30 7 36 360. आता 5 ऍड झाल्यामुळं न्यू टोटल एज किती होईल न्यू टोटल एज 20 गुणिले ॲव्हरेज इज इन्क्रीज बाय 2 इयर्स म्हणजे 26 26 दुनी 52 520 झालं. तर फाइंड द ॲव्हरेज एज ऑफ न्यू एम्प्लॉई. तर न्यू एम्प्लॉई जे होते त्यांचे ॲव्हरेज एज काढायचे.
500 सेकंद आपण ह्या दोघातला डिफरन्स घेणार. म्हणजे 520 वजा 360 झिरो. 12तून 6 गेले 6, आजचे आले 1, 160. 160 भागिले 5, 5 जण ॲड केले ना, 5 त्रिक 15, आजचे आले 1 2 32 इयर्स. 32 इयर्स हे बरोबर आहे. बरोबर हे सॉल्व करा. का नाही उत्तर? 25.
5 years ago, the age of John was 5 times that of his son. Hmm? After 5 years, his age will be 3 times that of his son. After how many years will be twice as old as his son? बघा 5 वर्षापूर्वी 5 years ago, 5 years ago, John was 5 times of his son. म्हणजे John is equal to 5 into son, 5 times of son. म्हणजे किती जॉन अपॉन सनचं काय झालं रेशो 5:1. बरोबर ना. आता पुढे काय दिलेलं आहे आफ्टर 5 इयर्स म्हणजे आफ्टर 5 इयर्स म्हणजे आत्ता इथून हे 5 वर्षापूर्वीच आहे आणि इथून पुढच्या 5 वर्षानंतर आफ्टर 5 इयर्स जॉनचं वय किती आहे 3 टाइम्स दॅट ऑफ हिज सन 3 टाइम्स ऑफ सन म्हणजे जॉन अपॉन सन इज इक्वल टू 3/1 आलं. मग आता जर आपण रेशिओ जर हा घेतला जॉनचं वय घेतलं आपण 5x सनचं घेतलं एक्स 5 वर्षानंतर किती होईल इथे जॉनचं वय 5x + 10 होईल ना. म्हणजे इथून प्रेझेंटपर्यंत 5 वर्ष आणि तिथून पुढचे 5 वर्ष म्हणजे एकूण किती 10 वर्षे ॲड करावे लागतील. सनचे किती होतील x + 10. आता हा रेशो इज इक्वल टू काय 3/1. मग याच्यावरून आपण वय काढू शकतो. हे किती होईल 5x + 10 इज इक्वल टू 3x + 30. मग पुढे काय आलं हे याचं जर कॅल्क्युलेशन सॉल्व केलं आपण तर 2x इज इक्वल टू 20 2x इज इक्वल टू 20 x इज इक्वल टू 10 x इज इक्वल टू 10. तर आता त्यांनी काय विचारले आफ्टर हाऊ मेनी इयर्स विल बी ट्वाईस एज ओल्ड एज हिज सन. मग त्याचं प्रेझेंट वय काढून घेऊ. प्रेझेंट एज किती होईल प्रेझेंट एज जॉनचं किती होईल मग 5x + 5 5x + 5 तर एक्स किती आहे 10 50 म्हणजे 55 आणि मुलाचं वय किती येईल मग x + 5 येईल ना. x + 5 किती आलं 15 आलं. मग आता आपल्याला काय काढायचं किती वर्षानंतर ते डबल होईल. मग ते कसं म्हणणार आपण 55 + x म्हणजे एक्स म्हणजे आपले वर्ष झाले इज इक्वल टू कसं म्हणणार आपण आता मुलाचं वय किती आहे 55x डिवायडेड बाय 15 + x इज इक्वल टू 2/1 कारण ते डबल होईल असं. मग हे कसं सॉल्व होईल 55 + x इज इक्वल टू 30 + 2x. मग x इज इक्वल टू किती होईल 55 - 30 15 इयर्स सॉरी 25 इयर्स 55 - 30 25 इयर्स 55 - 30 25 इयर्स 25 इयर्स येईल. हां 25 ज्यांनी चालेल ते बरोबर आहे. बाकीच्यांनी थोडं हे करून घ्या करेक्शन कुठं काय आलं ते. मग आपण लगेच नेक्स्ट एक्झाम्पल देऊ. बघा बरं याचं ट्राय करा.
9 years. चला चेक करू आपण. 2 years ago, the age of Rajan was 4 times that of his son. म्हणजे 2 years ago. 2 years ago. Age of Rajan was 4 times of his son. Rajan is equal to 4 into yes, son. म्हणजे राजन अपॉन सन काय आलं 4:1. मग राजन इज इक्वल टू 4x पण घेऊ शकतो सन x घेऊ शकतो. आफ्टर 5 years the ratio of ages of Rajan to his son will be 5:2. After 5 years. After 5 years 5:2 आला. मग ह्यांचं 5 वर्षानंतर कधी होईल 4x+7 होईल. आणि इथे x+7 कारण की आधीचे 2 वर्ष आणि इथून पुढची 5 वर्ष 7 वर्ष इज इक्वल टू 5/2. बेचोक 8x+7×2 = 14. 5x+7×5 = 35. ओके. मग हे 3x इज इक्वल टू 35 मायनस 14 1 21 x इज इक्वल टू 7 आलं. तर आपल्याला काय विचारले व्हॉट इज द प्रेझेंट एज ऑफ हिज सन. सनचं प्रेझेंट एज काय x+2 म्हणजे 9 वर्ष x+2 म्हणजे 7+2 9 years. 9 years बरोबर आहे 9 years. Eighteen years. 2 years ago, the John's age was 4 times that of his son. After 1 year, his age will be 3 times that of his son. म्हणजे एका वर्षानंतर त्याचं वय किती 3 टाइम्स ऑफ हिज सन असेल. 2 years ago पर्यंत आपण 2 years ago सिक्वेन्सली मांडू. John's age was 4 times of his son. 4 times of his son. म्हणजे जॉन अपॉन सन 4/1. John 4x son x. Okay. After 1 year, his son will be 3 times of his son. His age will be 3 times of his son. After 1 year, John upon son 3/1. मग यांचं किती होईल 2 years ago म्हणल्यावरती 4x+3 डिवायडेड बाय x+3 इज इक्वल टू 3/1. 4x+3 is equal to 3x plus 9. X is equal to 6.
is equal to 6, तर difference between their present ages, प्रेझेंट एजचा डिफरन्स, मग प्रेझेंट एज किती होईल यांचं आता? 4x, डिफरन्स काय सेमी नेहमी तोच राहणार आहे, 4x मायनस एक्स इज इक्वल टू 3x. तो आता असेल नाहीतर किंवा 4 वर्षांनी असेल तेवढाच डिफरन्स राहणार आहे. 3 × 6 इज इक्वल टू 18 इयर्स. 18 इयर्स हे बरोबर आहे. एक बुक घेऊ.
हॅलो, येतोय का आवाज? बघा आता मी क्वेश्चन परत एकदा वाचतो. द रेशिओ ऑफ राणी अँड कोमल्स एज इज 3:5 रिस्पेक्टिव्हली. राणी आणि कोमलच्या वयाचा रेशिओ 3:5 दिलेला आहे. रेशिओ ऑफ कोमल अँड पूजाच एज, कोमल आणि पूजाच्या वयाचा रेशिओ दिला आहे 2:3 रिस्पेक्टिव्हली. इफ राणी इज 2/5 ऑफ पूजाच एज, राणी ही पूजेच्या वयाच्या 2/5 आहे, तर राणीचं वय काय? बघा बरं जमते का? कॅनॉट बी डिटरमाइंड. बरोबर आहे, कॅनॉट बी डिटरमाइंड हे उत्तर असणार आहे. कारण की याच्यामध्ये बघा आपल्याला राणी आणि कोमल, राणी आणि कोमल यांच्या वयाचा रेशिओ दिलाय 3:5. ठीक आहे. त्याच्यानंतर कोमल आणि पूजा, कोमल आणि पूजा यांच्या वयाचा रेशिओ दिलाय 2:3. परत काय म्हणतात, राणी ही 2/5 ऑफ पूजा. परंतु याच्यामध्ये वय कुणाचंच दिलं नाही. एकाचं जरी दिलेलं असतं ना वय, तरी आपल्याला कॅल्क्युलेट करता आलं असतं. याच्यावरून आपण हे तिघांचा रेशिओ काढला असता. तिघांच्या रेशिओवरून एकाच्या वयाचं दिलेलं असतं त्याशी रिलेट करून परत हे राणीचं वय वगैरे काढता आलं असतं. परंतु आपला ऑप्शन काय राहणार आहे? कॅनॉट बी डिटरमाइंड. ओके, तिथे आपला हा चॅप्टर संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चर आपण मिक्सचर अँड ॲलिगेशन मध्ये चालू करू.